राम राम मंडळी, प्रीती जो 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर मंडळी, आपण आलो आहोत चंडिका देवी मंदिर, जुचंद्र, नायगाव येथे. तर मंडळी, आपण ह्या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर सबमिट केलेला आहे. तर तो जाऊन नक्कीच पहा. आणि त्याचबरोबर इथे असलेल्या यात्रोत्सवादरम्यान आपण इथे कशी जत्रा भरते ते पाहण्यासाठी आलो. चला जाऊया. आज पहिलाच दिवस असल्यामुळे खूप गर्दी कमी आहे आणि स्टॉल पण इतके जास्त दिसत नाही. उद्यापासून बहुतेक चालू होतील. इथपर्यंत रिक्षा येतात. इथे तुम्ही काही देवीसाठी ओटी वगैरे घेऊ शकता आणि मग इथून आहे डायरेक्ट लिफ्ट. नाहीतर तुम्ही या रस्त्याने खाली जाऊन लेफ्टला जायचं आणि जो पहिला तिथून गेट येतो ना, तिथून तुम्ही पायऱ्याने सुद्धा वरपर्यंत जाऊ शकता. आणि हा आहे लिफ्टचा मार्ग. तर आम्ही जात आहोत लिफ्टने. आमच्यासोबत एक ट्रॅजेडी झाली, ती म्हणजे आम्ही लिफ्टच्या मार्गाने तर गेलो, पण लिफ्ट बंद होती त्या दिवशी. आम्हाला आता चालतच जावं लागणार आहे वाटतं. आणि इथे खूप माकडं आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जी काही देवाच्या वस्तू किंवा काही तुम्ही मोबाईल घेतला असेल, तुमच्या पर्स वगैरे जरा व्यवस्थित सांभाळून ठेवा, कारण की ही माकडं खेचून नेतात. त्यामुळे ही काळजी घ्या. आपण पोचलेलो आहोत. इथून लिफ्ट आहे, बघूया. आज जत्रेचा पहिलाच दिवस आहे आणि काय माहिती आज लिफ्ट बंद आहे. तर इथे पाहू शकता, हा असा एंट्रन्स आहे इथे. आणि ह्या साईडला पण पायऱ्या आहेत आणि इथे आहे ही लिफ्ट जी बंद आहे आज. चला पायऱ्यांनी जाऊया. चला आधी पालखीचं दर्शन घेऊया आणि मग आपण चंडिका मातेची ओटी भरून घेऊया. या देवीची खूप छान आख्यायिका आहे, तर ती जाऊन माझ्या चॅनलवर नक्की पहा. इथे आहे भाविकांसाठी पिण्याचं पाणी. तर अजून 3 दिवस ही यात्रा असणार आहे. तर तुम्ही नक्की या यात्रेत या आणि तिथलं दर्शन घ्या. आज थोडी सुरुवात झाली आहे, पण अजून यात्रेला सुरुवात नाही झाली. ते बोलली उद्या सकाळपासून होईल. बघूया किती सुरुवात झाली, आपण थोड्या वेळातच पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर इथे रांगोळीची स्पर्धा असते किंवा रांगोळी असते, तर ते काय आहे ते पाहायला आपण थोड्या वेळातच जाऊया. यात्रा इथून दिसत असेल ना. हा, अरे आता एकदमच दिसून असं झालंय का? एकदम दिसून असं. किती छान वाटते ना, मस्त हवा येते. आम्ही आलो होतो यात्रेला. आमचं छान दर्शन झालेलं आहे. पहिला दिवस असल्यामुळे खूप गर्दी कमी होती. खूप सुंदर दर्शन झालं. ॲक्च्युअल जत्रा जी आहे ती सुरू नाही झाली, म्हणजे स्टॉल तर मांडले गेलेले आहेत. त्याचबरोबर खूप सारे पाळणेसुद्धा आलेले आहेत. पण यात्रेची सुरुवात आज रात्रीनंतर होईल. आणि आता यात्रा तर नाही आहेत, पण आपण रांगोळी पाहायला जाऊया. खूप सुंदर अशा रांगोळ्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्याचबरोबर या यात्रेची माहितीसुद्धा आहे, तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला पण या मंदिराला भेट द्यायची असेल तर ही माहिती पाहून घ्या. थोडं पॉज करा. आणि तर चला, आता आपण दर्शन पण छान झालेलं आहे. बघा, पहिल्याच दिवशी गर्दी अजिबात नव्हती. अजून 3 दिवस यात्रा आहे. आता आपण उतरतो आहे तिथून आणि खालती रांगोळी पाहायला जाणार आहोत. आणि थोडी जत्रेची जी आहे ती कशी तयारी आहे ती बघूया. चला.
आम्ही खूप लवकर गेल्यामुळे खूप कमी स्टॉल आम्हाला उघडे दिसले. बघूया आता काय काय घेता येतंय का तिथे. इथून हा पायऱ्यांचा मार्ग आहे. म्हणजे दोन्ही मार्गाने येता येते. एक तर लिफ्टने जाऊ शकता तुम्ही, नाहीतर हा पायऱ्यांचा मार्ग. आणि इथे आहे भव्य रांगोळी प्रदर्शन. चला पाहायला जाऊया. बहुजन विकास आघाडीचे माननीय माजी आमदार लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर म्हणजे सर्वांचे लाडके अप्पा यांच्या हस्ते आज या भव्य रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सध्या ते देवळात आहेत, पण थोड्या वेळात ते खाली येतील. त्यानंतर मग त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल आणि मग सर्व लोकांसाठी हे जे भव्य रांगोळी प्रदर्शन आहे ते ओपन होईल. तर आपण थोड्या वेळात पाहणार आहोत, पण तोपर्यंत त्यांना वेळ लागेल. सो आपण जातोय आपण आधी मार्केट फिरायला. थोडं मार्केट फिरून येऊया, बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण ह्या रांगोळी प्रदर्शनाला भेट देऊ. पण ह्या रांगोळी प्रदर्शनात जर तुम्ही भेट देणार असाल तर ह्याचं आहे ना एंट्री तिकीट आहे ते 10 रुपये आहे. मला इथे दुकानं उघडलेली आहेत. उद्या परवा असे खूप सारे उघडतील तोपर्यंत. नाही इथे आहे. काय घेत आहे का? यांची खरेदी चालू झाली आहे. आम्ही डायबिटीसवाली माणसं. ती विदाऊट डायबिटीसवाली माणसं आहेत. त्याची तोरणं खूप कमी प्राईसची आहेत आणि हे जे लटकन आहेत फक्त 150 रुपयामध्ये जोडी आहे. बाकी ठिकाणी 250 आणि 300 रुपये जोडी होते. मस्त आहेत, घेऊ शकता तुम्ही इथून. तर मार्केट बघत होतो आम्ही, पण खूप एवढे लागलेले नव्हते स्टॉल. तर चला अर्धा तास झाला आहे आम्हाला फिरून थोडंसं. तर बघूया आता उघडलं आहे का रांगोळी प्रदर्शनाचं. चला पाहूया. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, त्याप्रमाणे इथे अप्पांचं आगमन झालेलं आहे. जे बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार श्री हितेंद्र ठाकूर म्हणजे सर्वांचे लाडके अप्पा आणि त्याचबरोबर प्रथम महिला महापौर सौ प्रवीणाताई ठाकूर मॅडम यांचं देखील स्वागत झालं आहे. तर ह्या दोघांच्या हस्ते आता या रांगोळी प्रदर्शनाचं छान उद्घाटन होत आहे आणि त्यानंतर सर्वांना हे रांगोळी प्रदर्शन पाहण्यास भेटणार आहे. सर नमस्कार सर. एक मिनिट.
तर चला म्हणजे आपण आता इथून निघूया. आपण छान छान रांगोळ्या पाहिलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.